आई एम सो हैप्पी। काफी लोगों को मैं कौन हूँ, व्हाट आई डू, प्रोफाइलिंग इतना पता नहीं। बहुत ही खतरनाक एक्शन है। अरे पूरा ताबड़तोड़ जबरदस्त मूवी है, बाहर जाना। मित्रांनो, डिसेंबर 2024 मध्ये ना पुष्पा अक्षरशः नागासारखा फणा काढून बसला होता बघा। असं वादळ मचवलं होतं ना की झुकेगा नाही साला करत होता। कुठल्याच ऍक्टर, प्रोड्युसर, डायरेक्टर मध्ये याच्यासमोर पिक्चर रिलीज करायच्या गांडीत दमच नव्हता। पण अशा वेळी काय होतंय, केरळाच्या मल्याळम इंडस्ट्रीमधून 20 तारखेला एक पिक्चर रिलीज होतोय आणि ते रिलीज होतोय आणि ते पुष्पाला तर झुकायला लावतोय। पण 1000 करोड सारखा जवान पिक्चर देणारा ॲटली याचा पिक्चर बेबी जॉन याच्या पिक्चरला अक्षरशः उकडून बाहेर काढायला होते। कित्येक थिएटरवाले ना बेबी जॉनला काढून टाकतात, कारण हा पिक्चर आम्हाला कमाई करून देणार नाही म्हणतात आणि फक्त 30 करोड मध्ये निर्माण झालेला मार्को हा मल्याळम इंडस्ट्रीतला पिक्चर लावतात। त्यांचं असं म्हणणं आहे की हा पिक्चर मध्ये ताकद आहे लोकांना खेचून आणायची। हॉलिडे सीजन में ये फिल्म उन्हें प्रॉफिट नहीं दे सकेगी, इसलिए वो बेबी जॉन के शोज को मलयालम फिल्म मार्को के हिंदी वर्जन के शो से रिप्लेस कर रहे हैं। असं म्हटलं जाते की जसं करावं तसंच भरावं। एक काळ होता की बॉलिवूड वाले अक्षरशः मराठी पिक्चर उतरवायचे आणि त्यांचा हिंदी पिक्चर लावायचे। आता त्यांना तेच भोगावं लागले, कारण का आता जो उन्नी मुकुंदम यांचा जो मार्को पिक्चर आलाय ना, त्या मार्को पिक्चरनं अक्षरशः बेबी जॉन वरुण धवनचा याला अक्षरशः किक मारून टाकली आणि कित्येक थिएटरवाल्यांनी त्या पिक्चरला उचलून टाकलं आणि तिथं मार्को पिक्चर लावला। कारण त्यांचं असं म्हणणं आहे की या पिक्चरमध्येच दम आहे जे त्यांना पैसे मिळवून देईल। पण नेमका हा उन्नी मुकुंदम आहे तरी कोण? हा केरळामधनं आलाय, साऊथचा आहे, पण याचं हिंदी इतकं छान आहे, हिंदी इतकं सुंदर बोलतोय तो। आणि त्याला कुठल्या पिक्चरसाठी नेमकं एक हिंदू एजंट, हिंदू आतंकवादी, RSSचा एजंट असं म्हणण्यात आलं आणि नेमकं त्याचा करिअर ग्राफ आहे तरी काय, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत, तर व्हिडिओ पूर्ण बघा। मित्रांनो, बॉलिवूडला त्याची अवकात दाखवणारा हा उन्नी मुकुंदम नेमका आहे तरी कोण? उन्नी मुकुंदम हा निर्माता, दिग्दर्शक म्हणजे गायक, लिरिसिस्ट, म्युझिशियन सगळं काय आहे। म्हणजे करिअरच्या सुरुवातीला त्यानं जॅक ऑफ ऑल ट्रेड असं म्हटलं तरी चालेल, सगळी काही कामं करून बसला। आता तो साऊथचा असून त्याचं हिंदी इतकं छान आहे तरी कसं, तो कसं काय बोलू शकतं? याचं उत्तर आपल्याला मिळतंय त्याच्या शालेय जीवनामध्ये। त्याचं प्राथमिक शिक्षण जे काय झालं ते गुजरातमध्ये एका प्रगती हायस्कूलमध्ये झालं आणि त्याच्यानंतर तो शिक्षण कंप्लीट करण्यासाठी, त्याच्या पुढील शिक्षणासाठी तो केरळामध्ये आला। आता केरळामध्ये आल्यानंतर त्याच्या आईची इच्छा अशी होती की त्यानं आर्म फोर्सेस म्हणजे आर्मीमध्ये जावं, पण त्याला बनायचं होतं फिल्म मेकर। आता फिल्म मेकर बनायचं होतं, त्यामुळं त्यानं लिटरेचर सिलेक्ट केलं आणि त्याच्या आईनं पण त्याला शिकू दिलं। जसं काही त्यानं लिटरेचर शिकलं, त्याच्यानंतर जर्नलिझम पण केलं, पण त्याच्यानंतर त्यानं काही पिक्चरामध्ये साईड रोल केले, काही पिक्चरामध्ये थोडं लिरिसिसचं काम केलं। पण त्याचा असा एक पिक्चर आला ज्या पिक्चरमधल्या एका छोट्याशा सीनमुळं त्याला अक्षरशः हिंदू आतंकवादी असं घोषित करण्यात आलं। आता विषय असा होता, 2021 मध्ये उन्नी मुकुंदमचा मेपाडियन नावाचा एक पिक्चर आला होता। आता मेपाडियन पिक्चरमध्ये एक असा सीन दाखवण्यात आला होता, त्याच्यामध्ये फक्त एक ॲम्ब्युलन्स वापरण्यात आली होती ज्याच्यावर लिहिलं होतं RSS असं, RSSची ती ॲम्ब्युलन्स होती। त्या सीनवर लोकांनी खूप सारा दंगा मचवला, फक्त तो एक सीन दाखवल्यामुळं त्याच्यावर अशी कॉन्ट्रोवर्सी झाली की उन्नी मुकुंदम हा हिंदू एजंट आहे, हा हिंदू आतंकवादी आहे, हे सगळे लोक असं म्हणा लागले। आणि त्याच्याबरोबर लोकांना हे सुद्धा पटना झालं की या पिक्चरचा हिरो हिंदू कसा काय आहे। आता हे सगळं का व्हायला लागलंय? कारण का केरळामध्ये कुठलं सरकार आहे तर कम्युनिस्ट पार्टी आहे। आता तिथं कम्युनिस्ट पार्टी असल्यामुळं तिथलं सरकार जे म्हणतंय ना त्याच पद्धतीचं पिक्चर तिथं दाखवावे लागतात आणि या पिक्चरवर खूप साऱ्या अशा आक्षेप घेण्यात आलं। त्याच्यामध्ये एक हनुमानाची प्रतिमा दाखवण्यात आली, हे पण का दाखवण्यात आलं, असे कित्येक सारे आक्षेप घेण्यात आले। पण त्याच्यानं उन्नी मुकुंदमचं काहीच वाकडं झालं नाही। उलट या पिक्चरला चांगला प्रतिसाद तर मिळाला, उलट या पिक्चरला पुरस्कार पण मिळाला आणि उन्नी मुकुंदम इथं थांबलाच नाही किंवा घाबरला सुद्धा नाही। त्यानं याच्यानंतर आणखीन एक श्री गणेशा नावाचा पिक्चर सुद्धा बनवला, तो पण वादाच्या भोवऱ्यात होता, पण तरी सुद्धा उन्नी मुकुंदम हा थांबलाच नाही। आता बघा, सालार, आवेशम, पुष्पा हे पिक्चर हिट झाले कारण का यातले जे चेहरे होते ते लोकांच्या ओळखीचे होते, लोकांना ते माहीत होतं। पण मार्को म्हणजेच उन्नी मुकुंदमचा हा मार्को हा लोकांना अजिबात माहीत नव्हता, तरी पण हा पिक्चर आला आणि ह्यानं पिक्चरनं आपली छाप सोडली। याचं नेमकं कारण काय? याचं कारण म्हणजे इंटरनॅशनल एक्सपोजर। म्हणजे काय, जेव्हा कोविड आला होता बघा, त्यावेळी लोकांच्याकडे काहीच नव्हतं, म्हणजे कंझ्युम करण्यासाठी, डेटा कंझ्युम करायला काहीच नव्हतं त्यांच्या एंटरटेनमेंटचं साधन। फक्त त्यांनी मोबाईलवर जे काय मिळतंय ते बघायला चालू केलं आणि जसं काही त्यांनी मोबाईल बघायला चालू केलं तेव्हा त्यांनी नॅशनल, इंटरनॅशनल, बॉलिवूड, हॉलिवूड, टॉलिवूड सगळीकडचं काय ते कंझ्युम करून टाकलं। तेव्हा त्यांना कळलं की नाही,
हाणामारीचे पिक्चर सुद्धा असू शकतात. हा या पद्धतीचा एक जॉनर असू शकतोय, म्हणजे ज्याच्यामध्ये इतकी क्रूरता दाखवली, इतकी हाणामारी दाखवली, म्हणजे या पद्धतीचं पण याच्या आधी जर तुम्ही भारताची बॉलिवूडची फिल्म इंडस्ट्री बघितली, अशा कुठल्याच भारताच्या पिक्चरमध्ये इतकी हाणामारी, इतका रक्तरंजितपणा असं दाखवला नव्हता. पण हे दाखवू शकतोय हे कुठल्या एका पिक्चरनं दाखवलं, ॲनिमल. पण ज्यावेळी ॲनिमल आला होता संदीप रेड्डी वांगाचा, त्यावेळी असं वाटलं होतं की हे म्हणजे लय झालं, की अक्षरशः रक्तामध्ये त्यानं आंघोळ केली, हे म्हणजे अति, याच्या पुढं काहीच असू शकत नाही. पण मार्कोनं जो एक ट्रेडमार्क सेट केला आहे ना, एक लेजंडरी, त्यानं हे प्रूव्ह केलं की सालार आणि ॲनिमल ही अजून अंड्यात आहे. मित्रांनो, एका चांगल्या पिक्चरचं वैशिष्ट्य हेच असतं, जेव्हा मार्को पिक्चरबद्दल समजा तुमच्या जवळच्यानं कोणी तुम्हाला सांगितलं, तर त्यावेळी तुम्ही असं बघत बसला की याचा डायरेक्टर कोण आहे, यातला ॲक्टर कोण आहे, नाही, आपण पटकन त्याचं तिकीट काढलो आणि जाऊन बघून आलो. हेच तर वैशिष्ट्य असते चांगल्या पिक्चरचं, की जेव्हा चांगला पिक्चर येतोय त्यावेळी लोक त्यातला डायरेक्टर, ॲक्टर, म्युझिक हे सगळं काहीच बघत बसत नाहीत. चेहरे ओळखीचे असू देत किंवा नसू देत, पण ते जाऊन ते पिक्चर बघतात, एन्जॉय करतात. आणि अक्षरशः लोक आता काय करतायत, मार्को पिक्चर कुठं लागलाय ते हुडका लागलेत आणि त्या थिएटरला जाऊन तिथं तिकीट बुक करून बघा लागलेत. याच्यावरनं हे प्रूव्ह झालं की पिक्चर चांगला सुपरहिट बनवायचा असेल तर कुठलं म्हणजे ॲक्टर, डायरेक्टर, प्रोड्युसर हे सुपरस्टार नसले तरी चालतात, तुमच्या कंटेंटमध्ये दम असायला पाहिजे. इव्हन चेहरे अनोळखी असले तरी चालतील. हे स्पेशली मला मराठीवाल्यांना सांगायचं आहे. त्यांनी जुन्या माणसांना घेतात कारण ते चेहरे ओळखीचे आहेत म्हणून. पण तुमचा कंटेंट दमदार असेल तर तुम्ही लोकांना खेचून आणू शकताय. लोक अक्षरशः थिएटर शोधून तुमचा पिक्चर बघायला येतील. हेच मला सांगायचं आहे. भावांनो, आता बोलूया ह्या उन्नी मुकुंदमच्या मार्कोनं असं नेमकं वेगळं काय केलं की लोक अक्षरशः तुटून पडून जाऊन थिएटर शोधून याचं पिक्चर बघा लागलेत. इव्हन हा चेहरा पण लोकांना माहीत नाही, याचा डायरेक्टर, प्रोड्युसर कोण आहे हे पण माहीत नाही, याच्यामध्ये कुठला स्टार पण नाही. तर नेमकं असं वेगळं काय केलं? याच्यामध्ये हिरो तर पॉवरफुल आहेच आहे, पण यातला विलन जो आहे ना, तो डबल पॉवरफुल आहे. जेव्हा विलन येतो शेवटच्या 10 मिनिटांमध्ये, तो आपल्या हिरोला पण ओव्हरशॅडो करून टाकतो. हिरोची प्रतिमा अक्षरशः पायाखाली असं धुळीत मिळवून टाकतो. म्हणजे विलन इतका पॉवरफुल दाखवलाय ना की जबरदस्त. अक्षरशः आपला हिरो म्हणजे हा मार्को त्या विलनला पण त्याचं लक्ष नसताना म्हणजे असा मारून टाकतो. हँड टू हँड फाईट कॉम्बॅट जे काही दाखवलं ना याच्यामध्ये, ते नेक्स्ट लेवलचं आहे. आणि मला एक प्रश्न पडला आहे की यात इतका व्हायलन्स आहे, म्हणजे अक्षरशः त्या लहान पोरग्याला सिलेंडरनं मारणं, त्या बाईच्या तोंडात बोटं घालून त्याचं तोंड फाडणं, किंवा अक्षरशः आपलं हृदय, एखाद्याचं हृदय फाडून तो हृदय बाहेर काढतोय, हे सगळे सीन सेन्सॉर बोर्डानं ते मंजूर तरी केले. दिले सर्टिफिकेट, सर्टिफिकेट राहू दे, पण अक्षरशः मंजूर तरी कसं केलंय हा एक मोठा प्रश्न पडलाय. आणि इव्हन यातली सिनेमॅटोग्राफी, काही यातले सीन असे आहेत ना की ते सीन फर्स्ट पॉईंट ऑफ व्ह्यू आपण म्हणतोय बघा. फर्स्ट पॉईंट ऑफ व्ह्यू म्हणजे जे कॅरेक्टर आहे त्याच्यामध्ये, त्या कॅरेक्टरच्या दृष्टीनं ते ऑडियन्सला दाखवतंय. म्हणजे जो उन्नी मुकुंदम त्या जिन्यातला सीन असू दे, किंवा कॉरिडॉरमधली फायटिंग असू दे, किंवा घरामध्ये ज्यावेळी जातात त्यावेळची फायटिंग असू दे, हे सगळे सीन त्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं दाखवलेत. आणि जेव्हा त्या एका पर्टिक्युलर कॅरेक्टरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं दाखवलं जातंय, तेव्हा ॲज अ ऑडियन्स आपल्याला असं वाटतंय की ते कॅरेक्टर नाही, आपण आहे तिथं, आपणच त्या लोकांना मारा लागलोय. हे असं सगळे यातले एक्सपेरिमेंट सगळं नेक्स्ट लेवलचं करून दाखवलं. आणि मुकुंदमनं सांगितलं की हा पिक्चर जर हिट झाला तर याचा 2रा, 3रा, 4था पार्ट असे येत राहणार, म्हणजे याची सिरीज बनवत राहणार तो. बाकी तुम्ही हा पिक्चर बघितलाय का नाही, आणि बघितला असाल तर यातलं तुम्हाला नेमकं काय आवडलं ते कॉमेंट करून आम्हाला सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा.